अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा ही रिक्त झाली आहे. आता बारामती विधानसभेच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 23 एप्रिलला या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडणार आहे, तर 4 मेला मतमोजणी होणार आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुती प्रयत्न करतेय. तर विरोधक महाविकास आघाडी उमेदवार देणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात कितपत यश येणार? सुनेत्रा पवार यांना बारामतीत कोण आव्हान देणार, तेच पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. जर तुम्ही आवाज महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा. बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार असतील अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा अथवा विधान परिषदेपैकी एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक त्या लढवणार आहेत. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमतानं निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे. मात्र जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली तर आम्ही ती पूर्ण ताकदीनं लढायला तयार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. बारामती पोटनिवडणुकीबद्दल सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी बारामती पोटनिवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही. म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही. समाज हे त्यांच्यासमोर एखादा कोणाला ठेवणार आहे असं बोलणार, ती नाही मला माहिती. आम्ही ती सीट लढणार नाही ह्याच्या बाबतीत आमच्या मनात शंकाच नाही. पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतला, मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही. कोणीच लढणार नाही, विषयच येत नाही. अजित पवारांविरुद्ध 2024ची विधानसभा निवडणूक बारामतीतून लढलेले योगेंद्र पवार यांनीही त्यांना दुजोरा दिलाय. आता सकाळी आदरणीय ताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. म्हणजे आपल्या पक्षाची भूमिका तीच असणार आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, मग महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, साहेब, ताई, मी, आमच्या कुटुंबाची सगळ्यांची इच्छा आहे. आणि बारामतीकरांची पण इच्छा आहे की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. ती बिनविरोध झाली पाहिजे. आणि आमच्याकडून महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार तिथं दिला गेला जाणार नाहीये. आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करायचा एक प्रयत्न असणार आहे. आम्ही कुठलाही उमेदवार इथं देणार नाहीये. उलट आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, त्यांना सपोर्ट करू आणि त्यांना मदत करू. बारामतीचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय साहेब ताईंच्या मार्गदर्शनाखाली, काकींच्या मदतीनं बारामतीच्या जनतेचे सगळे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. महाविकास आघाडीची बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. परंतु संजय राऊत यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्ष, महाविकास आघाडीतले, त्यांच्याशी त्यांची चर्चा आणि त्यानंतर तो एकत्रित निर्णय घेतला जाईल. जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की निवडणूक बिनविरोध व्हावी, यातला विरोध हा शब्द फार महत्त्वाचा. नक्कीच अजितदादा पवार यांच्याविषयी आमच्या मनामध्ये एक सद्भावना, सहानुभूती त्यांच्या कुटुंबाविषयी आहेच. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही असा सूर धनगर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलाय. बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न असलेल्या सर्वोपचार रुग्णालयाला शासनानं दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याचा GR काढला. यामुळे धनगर समाज नाराज झाला होता. 9 मार्चला त्यांनी या विरोधात निषेध मोर्चासुद्धा काढला होता. रुग्णालयाच्या नावातील छेडछाडीच्या निषेधार्थ हा मोर्चा होता. सरकारनं या नामांतरासंदर्भात काढलेला अध्यादेश मागे घेतला नाही तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजातील स्थानिक नेते बापूराव सोलनकर यांनी दिलाय. पाठीमागल्या आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयाचं नामकरण स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावानं केलं गेलं. तसा तो GR ही सरकारनं काढला. परंतु आयुर्वेदिक कॉलेजला त्या ठिकाणी स्वर्गीय अजितदादांचं दोन्ही विभागाला नाव दिलं. तर आमचं म्हणणं असं आहे की 2023ला जो GR सरकारनं काढला ते नाव दोन्ही ठिकाणी कायम राहू अशी आमची मागणी आहे. परंतु राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी हे जाणून बुजून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाशी यांनी छेडछाड केली. आम्हाला वाटतं पुण्य स्वर्गीय अजितदादा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु जर राष्ट्रवादीचीच भूमिका जर अशी असेल तर मात्र आम्हाला ही निवडणूक बिनविरोध आम्ही होऊ देणार नाही. त्याचं कारण असं की तो जो GR काढलेला आहे वैद्यकीय विभागानं, तो GR तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बिनविरोध होऊ देणार नाही. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांचा बारामती निवडणूक लढायचा आग्रह असून विचारविनिमय करून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलंय.
विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आहेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. खरं तर निवडणूक लढायची कुणी, लढायची कस काय, हे मी बारामतीतल्या या आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांचे एकदा विचारविनिमय बैठक घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. खरं तर आम्ही एक ओबीसी आंदोलक आहोत. आमचे प्रश्न आज सुटताना दिसून येत नाहीत. सत्ताधारी असोत विरोधक असोत, त्यांच्या अजेंड्यावर कधी येताना दिसून येत नाहीत. आणि मी एक आंदोलक म्हणून या लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये जर एखादी निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? हे एक साधन असतं निवडणुका म्हणजे, प्रश्न मांडण्यासाठी. आणि जर पवार घराणं हे प्रोफेशनल राजकारण करत असेल तर आमच्यासारख्या आंदोलकांनी निवडणूक लढत काही प्रश्न जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी मला वाटतं निवडणुकी एवढी दुसरी कुठली चांगली संधी असू शकत नाही. म्हणून निवडणूक कोण लढणार किंवा कोण असणार उमेदवार ह्याचा आम्ही नंतर जाहीर करू, पण कार्यकर्त्यांचा आग्रह खूप आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. बारामतीतून वैद्यकीय महाविद्यालयांची नावं बदललेली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं बारामती शहरामधील वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलेलं होतं. ते नाव तिथं असताना, त्याचे बोर्ड तिथं त्या इमारतीनं लागलेले असताना, जीआर तसं असताना, तिथल्या अहिल्यादेवींचं नाव तिथं असताना सुद्धा त्या आस्थापनेला स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव देण्याचा जीआर पारित झालाय. म्हणजे मग त्या आस्थापनेनं त्यांना कळवलं का की इथं अहिल्यादेवींचं नाव बदलून आपण इथं अजितदादा पवारांचं नाव द्यायचंय? हे आम्हाला पटलेलं नाही. एकतर जीआर किंवा अहिल्यादेवींचं नाव घेऊन 1 वर्ष झालंय, या प्रश्नावरती लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यातले कार्यकर्ते काही बोलले असतील, पण मला अगोदर कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करू द्या आणि मग आम्ही ठरवू पुढचे धोरण. बारामतीला कधी जाणार आणि केव्हाच्या? बारामतीला मी आजही जाऊ शकतो, उद्याही जाऊ शकतो, कधीही जाऊ शकतो. बारामतीत माझा संपर्क नेहमीच आहे आणि चळवळीतले सहकारी आंदोलक खूप जण माझे बारामती परिसरामध्ये आहेत. त्यामुळे मी आजही जाऊ शकतो, उद्याही जाईन, कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करेन आणि मग आम्ही आमचं पुढचं धोरण ठरवू. जर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही तरीसुद्धा धनगर समाजानं उभा केलेल्या उमेदवाराला बहुमत मिळेल का, हा प्रश्न आहे. राज्य सरकारनं बारामतीतील सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न करण्याचं आव्हान दिलं जातंय, अशी सुद्धा चर्चा आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात उतरल्या आणि त्यांनी विविध कामं सुरू केली. आता बारामती पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार बारामतीचं नेतृत्व करणार आहेत. एखाद्या नेत्याच्या बाबतीत अशी काही दुर्दैवी घटना घडली तर त्या ठिकाणी रिक्त जागेच्या पोटनिवडणुका बहुतांशी बिनविरोध होतात. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे अजित पवारांच्या निधनाच्या दुःखातून अद्यापही न सावरलेल्या सुनेत्रा पवारांना निवडणुकीचा सामना करावा लागणार की पवारांच्या पाठीशी बारामतीकर एकजुटीनं उभे राहणार, हे पाहावं लागेल. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं तुम्हाला वाटतं का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.